रविवारी रात्री एका युवकाला जयस्तंभ चौक ते उडान पुलाच्या मार्गावर गाठून चाकूने सपासप वार करून त्याला संपवल्याची खळबळजनक घटना घडली। तर दुसऱ्या दिवशी पुन्हा सोमवारच्या दुपारी रतनगंज राहणाऱ्या दोघांनी एका युवकाला जुन्या वादात मसानगंज परिसरात अडवून त्याच्यावर चाकूने सपासप वार करून पसार झालेत। युवकाला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्याचा 2 तासातच अंत झालाय। 2 दिवसात 2 हत्येंची शहरात घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। अमरावती शहरात 2 दिवसात एका पाठोपाठ 2 हत्येची घटना घडली आहे। रविवारी दुपारी रायली प्लॉट ते जयस्तंभ चौक दरम्यान एका युवकाला अडवून चौघांनी चाकूने हल्ला करून युवकाचा रुग्णालयात अंत झाला। तर दुसरीकडे सोमवारी दुपारच्या सुमारास नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मसानगंज परिसरात 1 वाजताच्या दरम्यान एका युवकावर चाकू हल्ला करून मारेकरी पसार झाले। यात गंभीर अवस्थेत युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल करण्यात आले। मात्र एका तासातच स्मशानगंज येथे राहणारा 23 वर्षीय वैभव पटेरिया याचा अंत झाल्याने त्याच्या नातेवाईकांसह मित्रपरिवारांनी रुग्णालयात चांगलाच रोष व्यक्त केला। जुन्या वादातून हमला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। याचीच माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके आपल्या पोलीस ताफ्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले। मारेकरूत चौघांचा समावेश असल्याची चर्चा दिसून आली। या घटनेत नागपुरी गेट पोलिसांनी मारेकरूच्या नावाचा शोध घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण दिसून आले।